नमस्कार, आपण बघत आहात क्राईमनामा महाराष्ट्र न्यूज। जर आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, बेल आयकॉन जरूर दाबा, यामुळे आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत त्वरित पोहोचतील। आता वळूया आजच्या विशेष बातमीकडे। पिंकी हत्या प्रकरणाचा धक्कादायक उलगडा। गुरुकृपा कॉलनीत पिंकी खरबडेची तिच्याच नव्या नवऱ्याकडून हत्या। अमरावती राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुरुकृपा कॉलनीत निलिमा उर्फ पिंकी खरबडे वय 45 वर्ष यांच्या हत्येप्रकरणी गुन्हे शाखेने मोठा खुलासा केला आहे। तपासात पिंकीची हत्या तिचा 2 महिन्यांपूर्वीच झालेला दुसरा पती सनी उर्फ नितीन इंगोले वय 32 वर्ष यानेच केल्याचे उघड झाले असून आरोपीला अटक करण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार पिंकी खरबडे यांच्या पहिला पती व मुलाचा काही वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता। एकटेपणात त्यांची ओळख सनी या विवाहित पुरुषासोबत झाली। दोघांमध्ये प्रेम संबंध निर्माण झाले। काही दिवसांनी पिंकीने सनीवर लग्नाचा दबाव आणला। प्रचंड दबावाखाली इच्छा नसताना सनीने 2 महिन्यांपूर्वी पिंकीसोबत खाजगीत लग्न केलं। परंतु लग्नानंतर पिंकी सनीवर दबाव आणू लागली की पहिल्या पत्नीला सोडून फक्त माझ्यासोबत राहा। पिंकीच्या या जिद्दीयामुळे दोघांमध्ये वारंवार वाद होऊ लागले। सनी पूर्व पत्नीला सोडत नसल्याने पिंकीने सनी विरुद्ध गाडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती। माझ्या सोबतच रहा, नाहीतर तुझ्या विरुद्ध परत पोलिसात जाईन, या प्रकारे पिंकी सतत सनीला ब्लॅकमेल करत होती। पिंकीच्या वागण्याने सनी मानसिकदृष्ट्या त्रस्त झाला होता। याच तणावातून त्याने पिंकीपासून सुटका मिळवण्यासाठी तिच्या हत्येची योजना आखली। योजनेप्रमाणे 30 नोव्हेंबरच्या रात्री घरकाम करणारी महिला काम करून गेल्यानंतर सनी दारूच्या बाटल्या घेऊन पिंकीच्या घरी पोहोचला। दोघांनी दारू पिली। पिंकी नशेत बडबड करू लागल्यावर सनीने उखराच्या मुसळाने तिच्या डोक्यावर वार केला। पिंकी जोरात ओरडली तेव्हा सनीने चाकूने तिच्या गळ्यावर अनेक वार केले। यामुळे पिंकी मरण पावली। पिंकीची हत्या केल्यानंतर त्याने सीसीटीव्हीचा DVR काढून तो मागच्या दरवाजातून पळून गेला। दुसऱ्या दिवशी सकाळी सफाई कामगाराने खूप वेळ दरवाजा वाजवला, पण दरवाजा उघडला नाही। यामुळे कर्मचाऱ्याने पिंकीच्या भावाला फोन केला। तो धावत आला आणि कसा तरी दरवाजा उघडला असता पिंकी रक्ताच्या थारोळ्यात मृत अवस्थेत पडलेली होती। ही बाब पोलिसांना कळविण्यात आली। गुन्हे शाखेला सुरुवातीपासूनच सनीवर संशय होता। यामुळे पोलिसांनी त्याचा मोबाईल लोकेशन व कॉल डिटेल रेकॉर्ड तपासले। तपासात निष्पन्न झाले की हत्या झाली त्यावेळेस सनीचं लोकेशन पिंकीच्या घरातच होत। या ठोस पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी सनीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली। पोलिसांनी सनीला अटक केली असून हत्या करताना वापरलेले शस्त्र, सीसीटीव्ही, DVR आणि इतर तांत्रिक पुरावे जप्त करण्याचे काम सुरू आहे। 30/11/25 रोजी सायंकाळी 7 वाजताच्या दरम्यान राजापेठ पोलीस स्टेशनला खबर मिळाली होती की महिला नामे निलिमा संजय खरबडे वय अंदाजे 45 वर्षे हिचा खून झालेला आहे। त्यामध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 738/25 BNSS कलम 103(1) 238 प्रमाणे दाखल करण्यात आला होता। याचा तपास राजापेठ पोलीस स्टेशन तसेच क्राईम ब्रँच स्वतंत्रपणे करत होते। माननीय पोलीस आयुक्त तसेच DCP क्राईम यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रँचने सदर गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करून त्याला ताब्यात घेतले आणि थोड्याच वेळापूर्वी तो आरोपी राजापेठ पोलीस स्टेशनला क्राईम ब्रँचने हँडओव्हर केलेला आहे। सदर आरोपितांनी सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केलेले आहे। सदर आरोपिताचे नाव नितीन सुरेशराव इंगोले वय 32 वर्ष, राहणार अशोक कॉलनी, मोर्ची रोड, अमरावती आहे आणि सदरचा आरोपी हा पाणीपुरवठा विभाग अमरावती येथे साधारणतः 12 वर्षापासून प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून नोकरी करत आहे आणि यांनी सदरचा गुन्हा करण्यामागे सदर महिलेसोबत त्याचे असलेले अनैतिक संबंध हे कारण सध्या सांगितलेलं आहे। अधिक तपास पोलीस करत आहेत। पुन्हा एकदा विनंती, कृपया चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, आपले विचार कॉमेंटच्या माध्यमातून आम्हाला जरूर कळवा।